छत्रपती संभाजीनगर येथे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर सविस्तर भूमिका मांडली। आगामी जिल्हा परिषद निवडणुकांबाबत त्यांनी दावा करताना सांगितले की महाराष्ट्रातील 12 जिल्हा परिषदांमध्ये भाजप व महायुतीला यश मिळेल आणि बहुमत प्राप्त होईल। मराठवाड्यातील जनता भाजप व महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभी असून जिल्हा परिषदेत महायुती सत्तेत आल्यास योजनांचा थेट लाभ जनतेला मिळेल, असेही ते म्हणाले। रोहित पवार यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले की पक्षासाठी जनतेचा पाठिंबा मागणी योग्यच आहे। काही ठिकाणी जिथे युती आहे तिथे त्यांनी आवाहन केले आहे। प्रचारादरम्यान अजितदादा यांच्या पक्षाबद्दल चुकीची वक्तव्य होऊ नयेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। कार्यकर्त्यांना आधार देण्यासाठी आपण व पंकजा मुंडे प्रचारात असल्याचे त्यांनी सांगितले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काही सभा रद्द केल्याचे त्यांनी नमूद केले। अधिस्वीकृत सदस्य बदलाबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की यासाठी अधिनियमात दुरुस्ती करावी लागेल। जिल्हा परिषद निवडणुकीत 10 सदस्यांमागे एक अधिस्वीकृत सदस्य तर पंचायत समितीत 5 सदस्यांमागे एक अधिस्वीकृत सदस्याला मान्यता दिली जाईल। येणाऱ्या सभागृहात यास मंजुरी मिळण्याची शक्यता असून ही तरतूद या निवडणुकीस लागू राहील। मात्र महानगरपालिकांमध्ये बदल होणार का यावर अद्याप चर्चा झालेली नाही। आरक्षणामुळे काही अभ्यासू लोक मागे राहतात, त्यांनाही संधी मिळावी ही जनतेची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले। वैजापूर संदर्भात त्यांनी सांगितले की अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या युती झालेल्या आहेत। दमानिया यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले की महाराष्ट्राच्या संस्कृतीचा विचार करता अशा प्रकारचा घातपात होईल असे मनापासून वाटत नाही। पार्थ पवार प्रकरणावर त्यांनी सांगितले की अद्याप कोणताही अहवाल सरकारकडे आलेला नाही, काही दिवसात अंतिम अहवाल प्राप्त होईल। नाशिकमधील गायरान जमिनीबाबत अहवाल लवकरच मिळेल असे त्यांनी स्पष्ट केले। चंद्रपूरमध्ये ठाकरे गटासोबत युती होणार का या प्रश्नावर त्यांनी सांगितले की चंद्रपूरमध्ये भाजप महापौर पदासाठी लढणार असून स्थानिक पातळीवरील निर्णय मान्य असतील। तेथे भाजप मोठा भाऊ असून राजकारणात काहीही शक्य आहे असे सूचक विधान त्यांनी केले। मुंबई भाजप संदर्भात ते म्हणाले की जनतेने भाजपला बहुमत दिले आहे। संजय राऊत लोकशाही विरोधात बोलत असल्याचा आरोपही त्यांनी केला। आशिष जयस्वाल पत्र प्रकरणावर ते म्हणाले की सरकारी गेस्ट हाऊसमध्ये मांसाहारावर बंदी आहे, मात्र खासगी ठिकाणी परवानगी आहे। प्राणी कत्तल व हत्या यावर बंदी असून बाहेरून आणलेल्या मासे किंवा मांसाहारास हरकत नाही। लाडकी बहीण योजनेबाबत त्यांनी स्पष्ट केले की 31 मार्चपूर्वी सर्व लाभार्थी महिलांना अनुदान मिळेल। सरकारसमोर काही अडचणी असल्या तरी ही योजना बंद होणार नाही। कधी अडचणींमुळे 2 महिन्यांचे अनुदान एकत्र दिले जाते। विकास कामे आणि लाडकी बहीण योजना सुरू ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य नियोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले। मुंबई महामार्ग बंद प्रकरणावर त्यांनी सांगितले की कालच्या घटनेची चौकशी केली जाईल, मिसमॅनेजमेंट कशामुळे झाले याचा तपास केला जाईल आणि नागरिकांना झालेल्या त्रासाची दखल घेतली जाईल। पार्थ पवार प्रकरणावर पुन्हा बोलताना त्यांनी सांगितले की खारगे समितीने 7 दिवसांची मुदतवाढ मागितली होती आणि आज ती मुदतवाढ देण्यात आली आहे। आणि त्यांच्याकडे जे काही 9 तारखेपर्यंत निकाल आहे, या निकालाची पार्श्वभूमी आणि ते काही मनुष्यबळ वगैरे विचारात घेता 8 दिवसाची मुदतवाढ या समितीला आम्ही देणार आहोत। आतापर्यंत अहवालच नाही, अहवाल सरकारकडे आलाच नाही। त्यामुळं कशा बातम्या येतात, कसं लोकांना कन्फ्यूज करतात। मीडियाला सुद्धा माझी विनंती आहे की अशा गंभीर प्रकरणामध्ये अशा प्रकारचे लेख देऊन किंवा बातम्या देऊन जनतेला कन्फ्यूज करू नये किंवा जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करू नये अशी विनंती मीडियाला सुद्धा माझी आहे। त्याची चौकशी कधीपर्यंत पूर्ण होईल? 8 दिवसाच्या आतमध्ये अंतिम अहवाल माझ्याकडे येणार आहे। एक नाशिकचं पण असं जमीनचं प्रकरण होतं, गायरान जमीन तुम्ही चौकशीचे आदेश दिले। गायरान जमिनी चौकशी विभागीय आयुक्त करतायत, त्याचाही रिपोर्ट आमच्याकडे येणार आहे। आता सगळ्याबरोबर महापालिकेच्या महापौरांच्या संदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे। आता इथे संभाजीनगरमध्ये मला असं कळतंय की एकमत होतं स्थानिक नेत्यांचं। स्थानिक नेत्याचं एकमत जरी नसेल पण काही अडचणी नाही आहे। 2-3 नावं शॉर्टलिस्टेड केले आहे आणि त्यांनी ते प्रस्ताव माननीय अध्यक्ष रवींद्र चव्हाणजीकडे पाठवला आहे। आज संध्याकाळी स्टेट कोर कमिटीची बैठक होईल आणि या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये आमचे अध्यक्ष आणि माननीय मुख्यमंत्री निर्णय घेतील। फार वाद नाही आहे, आपल्या 2-3च नावं त्या ठिकाणी आहे। पण नावही येत नाही आणि प्रत्येकाच ठिकाणी सुरू आहे। आता मुंबईत तुम्ही महापौरपद मागितलं, आता असं कळतं की महापौरपद पण तुम्हाला सवय अशी माहिती येते, तर प्रत्येक ठिकाणी अडचण नाही, काही अडचण नाही। संभाजीनगरला तर बिलकुल अडचण नाही। पण सर उद्या उमेदवारी अर्ज दाखल करायचं आहे, तर असंही चर्चा आहे की निर्णय 3 मिनिटाच्या वरचा नाहीये। जे काही 4-5 नावं असतील त्या सगळ्यांना निर्णय घ्यायला 5 मिनिटाच्या वर लागणार नाही। संध्याकाळी मुख्यमंत्री काल नव्हते, माननीय अध्यक्षाकडे नाव पाठवलेले आहेत, रवींद्र चव्हाणजीकडे नाव पाठवलेले आहेत। संध्याकाळी
मी मुख्यमंत्रीजी, रवींद्र चव्हाणजी, आमचे 2-3 कोर कमिटीमधील महत्वाचे पदाधिकारी बसतील आणि निर्णय करतील. प्रश्नाचा एक सर, उद्या अर्ज दाखल करायचा शेवटचा दिवस असल्यामुळं जे इच्छुक आहे त्या सगळ्यांनी 4-5 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल करावा आणि शेवटच्या दिवशी आपण पुन्हा हे करायचं असंही चर्चा आहे. निवडणुकीचा फॉर्म भरायला अजून 30 तास वेळ आहे. 30 तास. निर्णय 5 मिनिटाचा आहे. त्यामुळं योग्य निर्णय होईल, योग्य वेळी होईल आणि 30 तासाच्या आत फॉर्म जो आहे महापौर शिवसेनेला देणार आहे का? ही चर्चा सुरू आहे. आज अंतिम होईल सायंकाळी. माननीय मुख्यमंत्रीजी आणि अध्यक्षजी बसतील आणि आम्ही अंतिम करू संध्याकाळी. इकडे MIM चे असं म्हणतायत की काही होऊ शकतं. जसं मालेगावला भाजप शिवसेनेला सत्तेवर ठेवण्यासाठी आम्ही काही कुणाबरोबर जाऊ शकतो ते असं बोलताना म्हणाले की शिवसेने सुद्धा काही सांगता येते चर्चा सुरू आहे. त्यांनी चर्चा खुशाल करावी, पण दिवसांनी स्वप्न बघू नये. दिवसांनी स्वप्न बघू नये काही महापौर बनण्याचे वगैरे. ते मुंबईबाबत झालंय का बघा? आम्हाला असं कळतंय की आता उपमहापौर पण भाजपलाच हवंय. असं आहे की जेव्हा आम्ही युतीमध्ये लढलो आहे तर युतीचा विचार करूनच पदाधिकाऱ्याचं वाटप होणार आहे. आज नवी मुंबईमध्ये सुद्धा निवडणुका आहे महापौर पदाच्या. तिथे काय चित्र आहे? तिथे मला वाटतं की तिथे तर भारतीय जनता पार्टी वेगळी लढली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी वेगळी भाजपा लढली आहे 14 ठिकाणी साधारण, त्या ठिकाणी काही ठिकाणी महायुती होत्या पदाधिकारी बसवण्यामध्ये. ज्या ठिकाणी महायुती नव्हतीच त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी निर्णय करत आहे. पण ज्या ठिकाणी महायुती आहे तिथं मॅन्डेटरी निर्णय आहे, तिथे भाजप सेनाच बसणार आहे. मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंचा जो पक्ष आहे तो महापौर पदासाठी अर्ज भरतोय. ते आपले मतं घेतील, बाजूला होतील. त्यांचे मतं त्यांना घ्यावे लागतील. राजकारणामध्ये निवडणुका लढाव्या लागतात, नाहीतर त्यांचे मतं आहेत ते कुठे जातील. त्यांना संभ्रम तयार होईल कोणाला मतं द्यायचे. त्यामुळे आपले मतं घेण्याकरता आपल्याला तर आपला माणूस लढवा लागतो. काळजी अशी घेताय की नगरसेवकांनाही आम्हाला सांगितल्याशिवाय कुठे जाऊ नका, कुठे फिरू नका, अशा पद्धतीचे त्यांनी नगरसेवकांना सांगितलं. ठीक आहे, आणि त्यांचे नगरसेवक सांभाळणे त्यांची जबाबदारी आहे. मला आशा आहे की आमदार सांभाळले नाही, किमान नगरसेवक सांभाळतील. चंद्रपुरात हॉटेल लागेल असं चित्र दिसते. चंद्रपूरमध्ये काही होऊ शकतं. काय कसं तिथे भारतीय जनता पार्टी महापौर लढवणार आहे किंवा आमची जे महायुती होईल त्या महायुतीमध्ये जर आमची चर्चा झाली, म्हणजे महायुतीपेक्षा जर आम्हाला कोणी बाहेरून पाठिंबा दिला किंवा आम्हाला त्या ठिकाणी काही वेगळं चित्र तयार झालं, एखाद वेळी आम्ही मागे पुढं काय करायचं तो तिथे स्थानिक मान्य सुधीर मुनगंटीवार आहे, जोरगेवार आहे, त्यांना अधिकार दिले आहेत. मुनगंटीवारजी, जोरगेवारजी जे निर्णय घेतील आम्हाला मान्य आहे. शिवसेना उद्धव ठाकरे मान्य आहे तुम्हाला तिथे? नाही, तिथे स्थानिक लेवलला काय घडतं चंद्रपूरमध्ये हे सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि जोरगेवार यांना जबाबदारी दिली आहे. शेवटी मोठा पक्ष भाजप आहे. त्यामुळं तिथे जर कोणी आमच्याकडे आलं की महापौर बनवायचा आहे भाजपाला, तर नाही तर कोणी म्हणणार नाही. राजकारणामध्ये काही शक्य आहे. ठाकरेची शिवसेना असं म्हणते की आमचा जर महापौर केला तर आम्ही नाही, माझ्याकडे हा प्रस्ताव नाही आहे. सुधीरभाऊ मुनगंटीवार किंवा जोरगेवारजीकडे असेल तर माहित नाही, मला ज्याची कोणी बोललं नाही या प्रस्तावावर. मुंबईमध्ये भाजपचा महापौर बसवणं म्हणजे महाराष्ट्रासाठी काळा दिवस असणार आहे असं संजय राऊत म्हणतात. ज्या जनतेने भारतीय जनता पक्षाला सर्वात मोठा पक्ष म्हणून मान्यता दिली आहे आणि मतदान केलं आहे, त्यांचा अपमान करताय संजय राऊत. जनतेने मॅन्डेट दिलाय, मॅन्डेटच्या विरुद्ध जाऊन बोलणं योग्य नाही लोकशाहीमध्ये. संजय राऊत लोकशाहीच्या विरुद्ध बोलतात. एक इंटरेस्टिंग मागणी भाजपच्या एका मंत्र्याने केलेली आहे. खरं तर राखीव वनक्षेत्र, वन्यजीव अभयारण्य, व्याघ्र प्रकल्प येथे मांसाहाराला दारू पिण्याला बंदी होती असा निर्णय सरकारने घेतला. दारूचं ठीक आहे, आता ते म्हणतात की अशा ठिकाणी मांसाहार सुरू करा असं एक पत्र सरकारनं दिलंय. खासगी गेस्ट हाऊस पुढे जात आहे, हे सगळं रिक्रुटरी आपण मागे पडतोय असा दावा आहे जयस्वालांनी दिला. आशिष जयस्वाल तर आशिष जयस्वाल यांनी बऱ्यापैकी फॉरेस्ट क्षेत्रामध्ये 20-25 वर्षापासून काम केलं आहे. ते वन क्षेत्रामध्ये त्यांचा मतदारसंघ आहे. तिथे मोठ्या प्रमाणे पेचमध्ये त्यांच्या तोतलाडो परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर रेस्ट हाऊस आहे, खाजगी रेस्ट हाऊस आहे, हॉटेल्स आहे, काही गव्हर्नमेंट रेस्ट हाऊस आहे. तर गव्हर्नमेंट रेस्ट हाऊसला साधारणतः बंदी केलेली आहे, पण खाजगी रेस्ट हाऊसला सर्व चालू आहे. साधारण भूमिका ही होते की वन्यजीवाची त्या ठिकाणी पकड करून
त्यांची कत्तल करणे अशा प्रकारचे काही प्रकरण महाराष्ट्रात झाले म्हणून त्या काळामध्ये हा निर्णय घेतला. पण बाहेरून समजा जे अधिकृत मांसाहार करणारे जे हे आहे तिथे जर तो मांसाहार होत असेल त्यांनी तशी मागणी केली असेल, पण वन्यजीवांचा प्राण घेणे किंवा वन्यजीव मांसाहाराकरता मारणे हे काही योग्य होणार नाही. ज्या वन्य क्षेत्रामध्ये असे गेस्ट हाऊस आहे किंवा ज्या वन्य क्षेत्रामध्ये असे रिसोर्ट आहे, प्रायव्हेट रिसोर्ट, त्या रिसोर्टला अशी अधिकार नाही आहे. पण बाहेरून समजा आता हॉटेलमध्ये मासे आहे, फिश आहे, आपल्या त्या ठिकाणी जे आपण खाद्यामध्ये मांसाहार वापरतो तो जर तिथे अलाव असेल तर मला वाटतं त्याला काही अडचण नाही. लाडक्या बहिणींचे केवायसी मुळे 3 महिन्यांपासून त्यांना पैसे मिळाले नाहीत, त्यामुळे ते नाराज आहेत आणि ते एकत्र मिळतील अशा अपेक्षा. नाही, आता मला वाटतं की सर्वच पैसे मार्चच्या आधी मिळतील. 31 मार्चात डिस्बर्समेंट करावंच लागतं पूर्ण. मागच्या बजेटमध्ये जे काही बजेट अमाऊंट झाला आहे लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये त्याला संपूर्ण सोडावंच लागतं. 31 मार्चला आम्ही पार करू शकत नाही. त्यामुळे 31 मार्चच्या सर्व बिलं मिळतील आणि 31 मार्चच्या सर्व लाडक्या बहिणीला सर्व त्या ठिकाणी त्यांचा अनुदान मिळेल असा मला विश्वास आहे. पैशांच्या अडचणीमुळे हा केवायसीचा उतार होता पाहिजे. पैशांची अडचण आहे, तुम्ही परदेश दौरे रद्द केले, बऱ्याच गोष्टी रद्द केल्या, म्हणजे परिपत्रक पैशाची तर अडचण सरकारकडे आहेच. शेवटी इतका मोठा हा क्वांटम आहे, 2.5 कोटी लाडक्या बहिणींना इतका मोठा पैसा अरेंज करणे तर प्रत्येक महिन्याला कधी कधी होत नाही तर 3 महिने, पण 3 महिन्याचा क्वांटम आम्ही पूर्ण करणार. शेवटी ज्या आमच्या लाडक्या बहिणीला आम्ही शब्द दिला आहे की महाराष्ट्रात काही झालं चालेल, पण लाडक्या बहिणीचा जो आम्ही त्यांच्या शेवटी हा पैसा कुठे जातो, आमच्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये जो गेला तो कुठेतरी मार्केटमध्ये खर्च होणार, त्या ठिकाणी स्थानिक वस्तू काय खरेदी करणार, येऊन जाऊन हा पैसा त्या ठिकाणी मार्केटमध्ये येतो, शिक्षणाकरता खर्च होतो. शेवटी महाराष्ट्राच्या मजबूतीकरता हा पैसा खर्च होतो. फक्त प्रत्येक महिन्याला कधी कधी अरेंज होऊ शकत नाही म्हणून 2 महिने 3 महिने असं सरकार करतं. पण मला असं वाटतं की 31 मार्चच्यात हे पैसे द्यावेच लागतील. ते देणं बंधनकारकच आहे आणि ते मिळतीलच. ही आर्थिक अडचण दूर करायचा प्रयत्न आव्हान असणारच आहे. आर्थिक अडचण जी म्हणतात तुम्ही महाराष्ट्रासमोर असलेली अडचण ही दूर करायचं आव्हान तुमच्या समोर असणार आहे. हे आव्हान आहे पण आम्ही त्याचा मार्गही काढलाय. आव्हान आहे पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी मार्ग काढलेले आहे. आम्ही लाडक्या बहिणीला संपूर्ण निधी देऊन आमचं सरकार स्टेबल आणि विकास जे आम्ही संकल्पित केला आहे त्या विकासालाही पैसे राहतील आणि लाडक्या बहिणीला पैसे राहतील अशी योजना नियोजन देवेंद्र फडणवीसांनी केलं आहे.